विवाह कसा करावा? श्री दुर्गादेवीने आपल्या तिन्ही पुत्राचे श्री ब्रह्मदेव, श्री विष्णूजी आणि श्री शंकरजी विवाह कसे केले होते ते याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. माझे अनुयायी असेच करत आहेत. 17 मिनिटाची की असुर निकंदन रमेणी आहे. 7 फेरे घेण्याच्या ऐवजी ते म्हटले जाते ते करोडो गायत्री मंत्रापेक्षाही उत्तम आणि लाभदायक आहे. ह्यामध्ये विश्वातील सर्व देवी देव आणि पूर्ण परमात्मा यांना आवाहन करून आणि स्तुती प्रार्थना केली आहे. यामुळे सर्व शक्ती त्या विवाह झालेल्या जोडप्यांचे सदैव रक्षण आणि मदत करतात. ह्यामुळे मुलगी सुखरूप राहील आणि आयुष्याचा मार्ग सुद्धा सुखकर होईल. विवाहातील प्रचलित वर्तमान परंपरांचा त्याग. विवाहात व्यर्थ खर्च बंद करावा लागेल. उदाहरणार्थ, मुलीच्या विवाहात मोठी वरात घेऊन येणे, हुंडा देणे ह्या व्यर्थ परंपरा आहेत, ज्यामुळे मुलगी ही कुटुंबावरील भार समजली जाते आणि तिला गर्भातच खुडण्याचे उद्योग सुरू आहेत. मातापित्यासाठी तर हे महापाप आहे. मुलगी देवीचे स्वरूप आहे. आमच्या विकृत परंपरांनी मुलीला शत्रू बनवले आहे. श्री देवी पुराणाच्या 3ऱ्या स्कंदात याचे प्रमाण आहे की ह्या ब्रह्मांडाच्या प्रारंभी तिन्ही देवतांचा म्हणजेच श्री ब्रह्मदेवजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांचा त्यांची श्री दुर्गादेवीजींनी विवाह केला. त्यावेळी कोणी वरात काढली नव्हती किंवा भोजनावर सुद्धा घातल्या नव्हत्या. ना नाचगणी होती किंवा बँड बाजा होता. श्री दुर्गादेवीने आपल्या ज्येष्ठ पुत्रास श्री ब्रह्मदेवाला म्हटले की, हे ब्रह्मा, ही सावित्री नामक मुलगी तुला पत्नीच्या रूपात देत आहोत. हिला घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाट. याचप्रमाणे आपल्या मधल्या पुत्राला म्हणजेच श्री विष्णू यांनी लक्ष्मीजी आणि कनिष्ठ पुत्र श्री शंकरजींना पार्वतीजी येऊन सांगितले, ह्या तुमच्या पत्नी आहेत. यांना घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाटा. तिघेही आपल्या पत्नीबरोबर घेऊन आपल्या लोकात गेले आणि मग जगाचा विस्तार झाला. शंका समाधान. काही व्यक्ती असे म्हणतात की पार्वतीजींचा मृत्यू झाला. त्या देवीचा पुनर्जन्म राजा दक्षच्या घरात झाला होता. यवनात पदार्पण केल्यावर देवी सतीजींनी पार्वती नारदने सांगितल्यानंतर श्रीशंकरांना पती म्हणून स्वीकारण्याचा दृढ संकल्प करून आपल्या मातेकरवी आपली इच्छा पिता दक्ष याला सांगितली. तेव्हा राजा दक्ष यांनी म्हटले की, हे शंकरजी, माझे जावई बनण्यायोग्य नाहीत, कारण ते नागडे राहतात, एकाच मृगजीन बांधून राहतात आणि शरीरावर राख फासून भांगेच्या नशेत असतात, सर्पांना सोबत ठेवतात. अशा व्यक्तींशी माझ्या मुलीचा विवाह करून जगात मी आपले हसू नाही करून घेणार. परंतु देवी पार्वती सुद्धा जिद्दीला पक्क्या होत्या. त्यांनी स्वतःची इच्छा श्री शंकरजींना कळवली आणि त्यांना सांगितले, मी आपल्याशी विवाह करू इच्छित आहे. राजा दक्षाने पार्वतीजींचा विवाह अन्य कोणासोबत ठरविला होता. त्याच दिवशी श्री शंकरजी आपल्या हजारोंच्या संख्येतील भूत, प्रेत, भैरव आणि आपल्या गणासह विवाह मंडपात पोहोचले. राजा दक्षाच्या सैनिकांनी विरोध केला. शंकराची सेना आणि दक्षाच्या सेनेत युद्ध झाले. पार्वतीजींनी शंकरजींना वरमाला घातली. श्री शंकरजी पार्वतीजींना बलपूर्वक कैलाश पर्वतावर आपल्या घरी घेऊन गेले. काही व्यक्ती असे म्हणतात की, बघा, श्री शंकरजी सुद्धा भव्य अशी वरात घेऊन पार्वतींशी विवाह करण्यास आले होते. त्यामुळे वरातीची परंपरा पुरातन आहे. त्यामुळे वरातीशिवाय विवाहात शोभा येत नाही. त्याचे उत्तर असे आहे की हा विवाह नव्हता, तर प्रेमप्रसंग होता. पार्वतीजींना बलपूर्वक उचलून घेऊन जाण्यासाठी श्री शंकरजी वरात नाही तर सेना घेऊन आले होते. विवाहाची पुरातन परंपरा श्री देवी महापुराणांच्या 3ऱ्या स्कंदात आहे व ती वर सांगितली आहे. मुले आणि मुलींनी आपल्या मातापिताच्या इच्छेनुसार विवाह केला पाहिजे. प्रेमविवाह हे महाक्लेशाचे कारण होऊ शकते. पुढे परमेश्वर, शंकरजी आणि पार्वतीजी यांच्यामध्ये काही गोष्टीवरून तंटा झाला. शंकरजींनी पार्वतीजींशी पत्नीचे नाते समाप्त केले व बोलाचाली सुद्धा बंद केली. पार्वतीजींनी विचार केला आता हे घर माझ्यासाठी एक नरकच बनले आहे. त्यामुळे काही दिवस मी आईकडे जाऊन राहते. पार्वतीजी आपल्या पिता दक्षाच्या घरी माहेरी गेल्या.
त्या दिवशी राजा दक्ष यांनी एक हवन यज्ञाचे आयोजन केले होते. राजा दक्षाने आपल्या मुलीला सन्मानाने न वागवता म्हटले की आज काय घ्यायला आली आहेस? बघितलेस त्याचे प्रेम, निघून जा माझ्या घरातून. पार्वतीजींनी आपल्या आईस श्री शंकरजी नाराज झाल्याची गोष्ट सांगितली. मातेने आपल्या पतीला सगळे सांगितले होते. पार्वतीजींना ना माहेरी काही स्थान होते ना सासरी. प्रेमविवाहाने अशी गंभीर परिस्थिती निर्माण केली की दक्षपुत्रीला आत्महत्या करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरला नाही आणि राजा दक्षच्या विशाल हवनकुंडात जाळून मृत्यू पावल्या. धार्मिक अनुष्ठानाचा नाश केला. आपले अमोल मानवी जीवन गमावून बसल्या. पित्याचाही नाश करवला. कारण जेव्हा श्री शंकरजींना हे सर्व माहिती झाल्यावर ते आपली सेना घेऊन तेथे गेले आणि आपले सासरे दक्षजीचे मुंडके छाटून टाकली. नंतर बकऱ्यांचे मुंडके लावून जीवित केले. त्या प्रेमविवाहाने कसे घमासान केले. श्री शंकराच्या सैन्याला वरात असल्याची बतावणी सांगून ह्या कुप्रथेला जन्म दिला आहे आणि हा प्रसंग प्रेमविवाह रूपी कुप्रथेचा जनक आहे आणि हे समाजाच्या विनाशाचे कारण बनले आहे. जे विवाह सुप्रथेनुसार झाले ते आजपर्यंत सुखी जीवन जगत आहेत. जसे श्री ब्रह्मदेवजी आणि श्री विष्णूजी. विवाह करण्याचा उद्देश. संततीची उत्पत्ती हाच विवाहाचा उद्देश आहे. मग पती पत्नी मिळून परिश्रम करून मुलांचे पालन करतात, त्यांचा विवाह करून देतात, मग ते आपले घर थाटतात. त्याशिवाय प्रेमविवाह हे समाजात अशांतीचे बीज पेरत आहेत. समाज बिघडणारे हे अस्तनीतले निखारे आहेत.